नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर काय झालं, ओपनिंग नंतर एकदा सेलिंग आलं. मात्र 25,050 ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती, ही लेवल सपोर्ट म्हणून काम केलं. त्याचा सपोर्ट घेतला आणि वर जाऊन क्लोजिंग आलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅन्डलमध्ये आपण वरच्या दिशेनं गेलो. पहिलं जे टार्गेट होतं ते अचीव झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आलं आणि शेवटी तुम्ही बघू शकता की साधारण पहिल्या अर्ध्या पाऊण तासानंतर 10:15 ची जी कॅन्डल बनली, त्या कॅन्डलनं आपल्याला मोठंच्या मोठं ब्रेकआउट दिलं. आता सकाळच्या वेळेला काय होतं, आज जर तुम्ही बघितलं आणि घटनाक्रम जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आज सकाळी आपल्याला रिझर्व्ह बँकेची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी होती MPC, त्याची जी बैठक चालू होती त्याचा निकाल आपल्याला समजणार होता आणि तो निकाल आपल्याला साधारण 10-10:30च्या दरम्यान लक्षात आला आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की जरी सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मॉनिटरी पॉलिसी कमिटी जे रेट आहेत कर्जाचे किंवा ठेवींचे तर ते आत्ता आपल्याला कमी करत नसली तरी देखील त्यांनी जी कॉमेंट्री सांगितली ती पॉझिटिव्ह होती आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जी आज ब्रेकआउट झाल्यानंतर ही मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली, ही त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळाली आणि 25,000च्या वर टिकल्यामुळे 25,000चं शॉर्ट कव्हरिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. मात्र त्यानंतर काय झालं, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लगेच सेलिंग कंटिन्यू झालं आणि प्रॉपर पद्धतीनं आपल्याला इथे सेलिंग झालेलं बघायला मिळालं. प्रॉपर पद्धतीनं असं का म्हणतोय, कारण जर तुम्ही बघितलं तर हाय जे आहेत ते हळूहळू खालच्या बाजूला बनायला लागले, लो जे आहेत ते हळूहळू खालच्या बाजूला बनायला लागले. म्हणजे लोअर लो आणि लोअर हाईज आपल्याला मार्केटमध्ये बनायला लागले की आपण काय म्हणतो, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये गेलेलं आहे. तर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये हे सेलिंग बघायला मिळालं. आता हे झालं आज कशा पद्धतीनं मूव्हमेंट झाली. वरच्या बाजूची आपली तिसरी लेवल जी होती 25,200 ह्याच्या थोडंसं वर टिकलं, मात्र त्यानंतर लगेचच खाली आलं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की 25,200 ही जी आपण तिसरं टार्गेट दिलेलं होतं त्याच्यावर फार काळ काही निफ्टी टिकलं नाही आणि पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग आलं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, खाली येत असताना आपलं जे पहिलं टार्गेट होतं तिथे सपोर्ट घेतला, बाउन्स आला, दुसऱ्या टार्गेट पर्यंत बाउन्स आला, त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं, परत बाउन्स झाला, पुन्हा सेलिंग आलं. म्हणजे आपण ज्या काही वरच्या बाजूला लेवल काढलेल्या होत्या त्या प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करत करत मार्केटनं आपल्याला मूव्हमेंट केलेली निफ्टीमध्ये बघायला मिळाली. हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करणार आहे, ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा मी डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता ज्या वेळेला डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय तर आपल्याला काय लक्षात येतंय, आपल्याला हे लक्षात येतंय की काल मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग नंतर एक चांगली तेजी झाली होती आणि एक इनसाइड कॅन्डल बनली होती आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इनसाइड कॅन्डल बनली आहे, ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल. आता वरच्या दिशेनं ब्रेकआउट आज आला, वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला तर वरच्या दिशेनं एक चांगली मोठी मूव्हमेंट होऊ शकते. त्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर वरच्या दिशेनं एक चांगली मोठी मूव्हमेंट 100-150 पॉईंटची आपल्याला बघायला मिळाली. मात्र शेवटी आणखीन एक मूव्हमेंट झाली खालच्या दिशेनं आणि आता ही जी कॅन्डल तयार झालेली आहे आजची, ह्याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल असं म्हणतो. ही बेअरिश कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल ऍक्टिव्हेट कधी होईल, आजचा लो जो आहे हा ज्या वेळेला ब्रेक होईल उद्या आणि ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर ती ऍक्टिव्हेट होईल आणि आपल्याला एक मोठं सेलिंग खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. अर्थात उद्या निफ्टीमध्ये काय असणार आहे,
वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे, त्यामुळे कदाचित काय होईल, ही खालची लेवल ब्रेक होती असं दाखवलं जाईल आणि मग वरच्या दिशेने एक मोठा बाउन्स आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो. तर त्याच्यामुळे थोडंसं आपण असं म्हणू शकतो की सकाळच्या परिस्थितीमध्ये किंवा सकाळच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक ट्रॅप बघायला मिळू शकतोय. कदाचित ट्रॅप बघायला मिळेल, कदाचित बघायला मिळणार नाही, पण अशा प्रकारची मुवमेंट, व्होलाटाईल मुवमेंट सकाळच्या वेळेला नक्कीच बघायला मिळेल. तर हे झालं आज कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आणि आपण डेली टाइम फ्रेममध्ये हे बघण्याचा प्रयत्न केला की येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता आपण इथे चेक करूया की उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल मी इथे दिलेले आहेत. वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 25,050 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 24,950 आहे. आता ह्या दोघांमध्ये 100 पॉईंटच्या आसपासचा फरक असल्यामुळे आपण इथे काही सेंटर लाईन काढलेली नाही. आता क्लोजिंग जे आलंय ते साधारणपणे 24,981 च्या जवळ आलंय. म्हणजे ही जी 25,000 ची लेवल आहे ह्याच्या थोडंसं खाली इथे क्लोजिंग आलेलं आहे. आता काय होईल, जर समजा फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि वरच्या बाजूला जायला लागलं तर 25,050 ही लेवल जेव्हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट होईल, त्यानंतर वर येत असताना 25,100, 25,150 आणि 25,200 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र हे कधी होऊ शकतं, जर वर जायला लागलं तर. आधी आपण काय दिसतंय आपल्याला, सध्या सेलिंग झालेलं दिसतंय. तर त्याच्यामुळे उद्या जर डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन वरच टिकायला लागलं तर आज ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेत आणि असे ट्रेड उद्या होल्ड केले असतील त्यांना काय होऊ शकतं, लॉसेस व्हायला लागू शकतात किंवा प्रॉफिट कमी व्हायला लागू शकतं आणि मग ते अशा वेळेला इथनं बाहेर पडू शकतात. तर त्यामुळे ही शक्यता आहे. मात्र असं झालंच नाही. फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि खाली यायला लागलं. 25,000 ची लेवल तुटली, 24,950 ची लेवल तुटली. मग मात्र काय होऊ शकतं, 25,000, 24,950 या लेवलच्या खाली जर समजा निफ्टीची किंमत टिकायला लागली तर खाली येत असताना 24,900, 24,850 आणि 24,800 ही 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शनच्या सहाय्यानं उद्या निफ्टीमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पुढे जायचं आहे आणि डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की निफ्टीमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. आता ते समजण्यासाठी मी काय केलंय, डे टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन केलाय आणि थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला सर्व लेवल दिसू शकतील. आता जर बघितलं तर आपल्याला हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉल साईडला कुठे दिसतोय, 25,500 ला दिसतोय. 25,000च्या वर आपण टिकलो होतो थोडा वेळ, मात्र 25,500 ची लेवल काही गाठता आलेली नाहीये. त्यामुळे 25,500 ला आता सगळ्यात मोठा रेझिस्टन्स दिसतोय. सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे असं जर बघायला गेलं तर आपल्याला दिसतोय 24,500 ला. म्हणजे पूर्वी जसं बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंट वर 500 पॉईंट खाली सपोर्ट आणि रेझिस्टन्स असायचे, तसं आता आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळायला लागलेलं आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, सध्याचं जे चित्र आहे हे आपण जर विचार केला, मी तुम्हाला थोडंसं ह्या ज्या लेवल आहेत ह्या हे करून दाखवतो, काढून दाखवतो. तर तुम्हाला काय दिसतंय, सध्याचं चित्र असं दिसतंय की तुम्ही हे जे लाल स्तंभ बघाल तर तुम्हाला असं दिसणार आहे की लाल स्तंभ सध्या मोठ्या प्रमाणावर तयार झालेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे सगळे लाल स्तंभ आहेत. त्यानंतर जर आपल्याला ग्रीन स्तंभ म्हणजे हिरवे स्तंभ बघायचे असतील तर साधारणपणे आपल्याला ह्या पद्धतीनं बघावे लागतील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हिरव्या स्तंभांची जी आपल्याला स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ती कमी दिसते. लाल स्तंभांची ताकद जास्त दिसते. त्यामुळे सध्या आपल्याला काय दिसतंय, शॉर्ट झालेले दिसत आहेत. लोकांनी शॉर्ट पोझिशन घेतलेले आहेत. लॉंग पोझिशन पेक्षा शॉर्ट पोझिशन जास्त आहेत आणि याचं कारण सुद्धा तुम्हाला दिसतंय. आज इथे आपल्याला काय दिसतोय, शूटिंग स्टार दिसतोय. ही बेरिश आपल्याला कॅन्डल तयार झालेली आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्या जर गॅप अप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर हे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेले आहेत ह्या सगळ्या लोकांना काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या लोकांना शॉर्ट कव्हर करण्यासाठी प्रयत्न करायला लागणार आहे. त्यामुळे उद्या जर गॅप अप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर मात्र आपल्याला मार्केटमध्ये, बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग आलेली बघायला मिळू शकते. आज कशा प्रकारच्या पोझिशन तयार झाल्यात हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी काय करतो, चेंज इन ओपन इंटरेस्टचा हे लावतोय, चार्ट लावतोय. चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये तुम्हाला दिसेल की थोडं थोडं आपल्याला काय इथे झालेलं दिसतंय, शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय.
आपण थोडासा चार्ट पुन्हा एकदा चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये लावूया. ओके, आता परत चेंज इन कधी कधी काय होतं ते अपडेट होत नाही. आता अपडेट झालंय. तर इथे तुम्हाला दिसतंय की थोड्या प्रमाणात खालच्या बाजूला बघितलं तर शॉर्ट कव्हरिंग झालंय, थोड्या प्रमाणात वरच्या बाजूला बघितलं तर लॉंग अनवाइंडिंग झालंय. मात्र ओव्हरऑल काय झालंय तुम्ही जर बघितलं तर ओव्हरऑल आपल्याला लॉंग पोझिशन पेक्षा शॉर्ट पोझिशन जे आहेत, म्हणजे ह्या सगळ्या शॉर्ट पोझिशन आहेत. ओके, ह्या सगळ्या शॉर्ट पोझिशन आहेत आणि लॉंग पोझिशन कुठे आहेत, तर आपण बघू शकतो की लॉंग पोझिशन एवढ्याच तयार झाल्या आहेत. आज आपल्याला लॉंग पोझिशन जास्त तयार झालेल्या दिसत नाहीत, शॉर्ट पोझिशन जास्त तयार झाल्या आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, शॉर्ट पोझिशन झाल्यात, आजचा लो जर ब्रेक झाला खालच्या बाजूनं आणि जर त्याच्या खाली टिकायला लागलं तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं, कारण शॉर्ट पोझिशन झाल्यात. मात्र जर फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं आणि 25,000च्या वर जर टिकायला लागलं तर मग आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं, कारण सध्या खूप जादा शॉर्ट झालेले आहेत. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीच्या या विश्लेषणानंतर मी तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट दाखवतोय आणि त्याचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया. तर इथे बँक निफ्टीचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर आत्ता स्पष्ट दिसत असेल. मी तुम्हाला थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय. आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 51,150, खालच्या बाजूला 50,900 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत. आणि जर तुम्ही आज दिवसभर बघितलं तर तुम्हाला साधारणपणे 51,200 आणि खालच्या बाजूला 51,000 या आसपास आज दिवसभर बँक निफ्टीची किंमत अडकलेली बघायला मिळते. मात्र मी थोडंसं ॲडजस्ट करण्यासाठी काय केलंय, इथे खाली जाऊन वर आलं म्हणून 50,900 ची लेवल आपण घेतलेली आहे. उद्या फ्लॅट ओपन झालं 51,150च्या वर टिकत असेल तर 51,250, 51,350 आणि 51,450 ही तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र काही कारणानं जर फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि जर समजा 51,000 ही लेवल ब्रेक केली, त्यानंतर 50,900 ही लेवल सुद्धा ब्रेक केली, तर काय होऊ शकतं, तर खालच्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. 50,800, 50,700 आणि 50,600 ह्या तीन लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकतात. तर ह्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे बँक निफ्टीचा. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करणार आहे, पुढे जाणार आहे आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचा प्रयत्न करणार आहे. ह्याचं काही मी विश्लेषण करणार नाहीये. तुम्ही काय करू शकता, याचं विश्लेषण स्वतः करू शकता. ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही फिन निफ्टीचं सुद्धा विश्लेषण करू शकता. इथे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, वरच्या बाजूची तीन टार्गेट आणि खालच्या बाजूची तीन टार्गेट अशा सर्व लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचा चार्ट मी तुम्हाला आता दाखवायचा प्रयत्न करतो. इथे आपल्याला चार्ट ओपन झालाय. आपण काय करूया, थोडंसं झूम आउट करूया म्हणजे सगळा चार्ट आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल. ओके, तर आता हा निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला दिसतोय. शेवटी शेवटी जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, साइडवेज मुवमेंट झालेली दिसतेय. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते. इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, वरची तीन टार्गेट, खालची तीन टार्गेट असं सर्व आपल्याला आता स्क्रीनवर दिसतंय. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जे आहे हे डेली टाइम फ्रेम सेट करायचं आहे. झूम लेवल ॲडजस्ट करायचे आहेत आणि मी तुमच्यासाठी या आठवड्यात जे स्टॉक दाखवतोय त्या स्टॉकचं आपल्याला आता फॉलोअप विश्लेषण करायचं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं बलरामपूर चिनी मिल्समध्ये काय झालं होतं, आपल्याला ब्रेकआउट आला होता, लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि आता आपण हळूहळू वरच्या दिशेनं जातोय. जर आता इथे काय झालं, एक छोटी कॅन्डल बनली, ही चांगली असते. कशासाठी,
जर समजा आपल्याला ह्याचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा, उद्या जर फ्लॅट ओपनिंग नंतर हा हाय ब्रेक झाला तर तुम्हाला स्टॉप लॉस आता कुठे ठेवता येईल? आजचा लो आहे त्याच्या थोडंसं खाली ठेवता येईल. आणि त्याच्यानंतर तेजी व्हायला लागली तर तुम्ही बघू शकता 680, 692 अशी टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र असं झालं नाही तर काय होऊ शकतं? जर समजा आपण इथे हाय आणि लो मार्क केलेले आहेत आणि जर काही कारणानं फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं परत आणि हा जो लो आहे हा ब्रेक झाला, तर खाली येताना आपल्याला काय बघायला मिळू शकतं? खाली येताना आपल्याला ₹640, ₹625 अशी टार्गेट्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड. आता याच्यामध्ये आपल्याला छोटी कॅन्डल तयार झाली आहे, त्यामुळे स्टॉप लॉस आपल्याला आता छोटा ठेवता येणं शक्य होणार आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. कोरोमंडल इंटरनॅशनल या स्टॉकचा चार्ट आता इथे ओपन होतोय. इथे तुमच्या काय लक्षात येतंय? इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर एक खूप मोठं सेलिंग झालेलं होतं आणि त्यानंतर ₹1562 आसपास सपोर्ट घेतला आणि आता बाउन्स येतोय. तर नेहमी लक्षात ठेवा, हा जो पहिला बाउन्स येतो ह्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करू शकता, शॉर्ट टर्मसाठी लाँग पोझिशन घेऊ शकता. मात्र कायम लक्षात ठेवा, एक मोठं सेलिंग झालंय आणि त्याच्यानंतर येणारा जो बाउन्स असतो, हा बाउन्स काय करतो? त्यानंतर पुन्हा खाली जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे छोट्या-छोट्या टार्गेटसाठी तुम्ही काय करू शकता? कोरोमंडल इंटरनॅशनल या स्टॉकमध्ये वर जात असताना प्रॉफिट बुकिंग करू शकता किंवा हा स्टॉक कशा पद्धतीनं मार्केटमध्ये रिॲक्ट होतोय त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्ही ह्या स्टॉकवर लक्ष ठेवून करू शकता. आता आपण पुढे जाऊया. आपला तिसरा स्टॉक जो आहे तो आहे कॅनफिन होम. कॅनफिन होममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सध्या मार्केटमध्ये काय होत होतं, आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल दिसली होती. त्यानंतर एक मोठं सेलिंग कंटिन्यू झालं. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर ट्विझर टॉप पॅटर्न तुम्हाला दिसला. त्याचा हाय आज ब्रेक झालाय आणि त्याच्यामुळे अतिशय चांगली तेजी आपल्याला कॅनफिन होम या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. ही जर तेजी अशीच कंटिन्यू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये ₹890 आसपास असणारं हे पहिलं टार्गेट आणि ₹902 आसपास असणारं हे दुसरं टार्गेट, 890 आणि 902 ही टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात कॅनफिन होम्स या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. आता आपण पुढे जाणार आहे. पुढचा स्टॉक आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल. याच्यामध्ये काय झालंय? इथे आपण एक तेजी झाली होती, त्यानंतर सेलिंग झालं, थोडा वेळ स्टॅबिलाइज झालं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं ट्विझर टॉप पॅटर्न तुम्हाला दिसतोय. दोन्ही कॅन्डल एकसारख्याच आहेत जवळपास. ह्या दोघांचा मिळून जो काही लो असेल तो येणाऱ्या काळात जर ब्रेक झाला तर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि येणाऱ्या काळात ₹210 पर्यंत गेल इंडिया लिमिटेड ह्या स्टॉकची किंमत जाऊ शकते. मात्र जर काही कारणाने ह्या दोघांचा मिळून जो हाय आहे हा वरच्या दिशेनं ब्रेक झाला, त्याच्यामध्ये एक मोठी तेजी होऊ शकते आणि वर जात असताना ₹233, ₹240, ₹242 अशी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हा झाला आपल्याला पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे टोरंट फार्मा. टोरंट फार्माचा आपल्याला आता चार्ट ओपन झालाय. मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की पोल अँड फ्लॅग पॅटर्न इथे तयार झालेला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून आपण हा स्टॉकचं विश्लेषण करतोय. तुम्ही जर सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल. आज अखेर ह्या स्टॉकनं काय केलं? आतापर्यंत आपल्याला ₹3,523 टार्गेट अचीव्ह होत होतं. आज ₹3,574 आसपास असणारं पुढचं टार्गेट सुद्धा टोरंट फार्मा ह्या स्टॉकनं आपल्याला ब्रेक करून दाखवलेलं आहे. अर्थात क्लोजिंग थोडं खाली आलंय, त्यामुळे काय होऊ शकतं? ब्रेकआउट दिलाय, ब्रेकआउट दिल्यानंतर एक हाय बनलाय, हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला आपल्याला किंमत पुन्हा खाली येऊ शकते आणि इथून मग जर पुन्हा वर जात असेल तर ही तेजी कंटिन्यू होण्याची शक्यता वाढते. तर हे झालं इंडेक्स सोबतच केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे हे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला? काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये
अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.